मराठवाड्यामध्ये दक्षिण आफ्रिकेतून सोयाबीन आयातीची नामुष्की उडावली आहे त्या मराठवाड्यात की जिथे सोयाबीनचं बंपर पीक यापूर्वी घेतलं गेलेलं आहे। लातूरच्या बाजारपेठेत सोयाबीन आयातीचा पहिला सौदा पूर्ण झालाय। 1,00,000 टन सोयाबीन आयातीचा हा सौदा पूर्ण झालाय। सोयाबीनला हमी भाव मिळणं त्यामुळे आता धूसर झालंय हे उघड आहे, कारण आवक वाढल्यामुळे उत्पादनाची किंमत कमी होते बाजारातली। हे सर्वसाधारण अर्थशास्त्र आहे, यामुळे शेतकरी मात्र संकटात सापडू शकतो। दक्षिण आफ्रिकेतून मराठवाड्यात सोयाबीन आयात केली जाणार आहे। 1,00,000 टन सोयाबीनचा हा पहिला सौदा पूर्ण झाला असल्यानं सोयाबीनच्या दरात हमीभाव गाठता येणार नाही असं चित्र बाजारपेठेत निर्माण झालंय आणि परिणामी प्रति क्विंटल 4,870 रुपयांनी आयात माल मिळेल असा दावा व्यापारी करतायत। त्यामुळे हंगामात बाजारपेठेत सोयाबीनला जाहीर करण्यात आलेला 5,328 रुपये हमीभाव मिळणं अवघड असल्याची स्थिती आहे। मराठवाड्यातील लातूर, धाराशिव जिल्ह्यात हे दिसून आलंय। अधिक सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू आहेत तिथे। अतिवृष्टीमुळे सोयाबीन कमी पडू नये म्हणून लातूरच्या बाजारपेठेत पहिला आयात सौदा पूर्ण केल्याचं व्यापारी सांगतात। अजित नवले वरिष्ठ ज्येष्ठ शेतकरी नेते आपल्या सोबत आहेत। अजित नवलेजी, या आयातीकडे आपण कसं पाहताय आणि असं भारतात का व्हावं की ज्याचं बंपर उत्पादन घेतलं गेलेलं त्याचीच त्याच काळात आयात सुद्धा केली जाते? हे तेल बियाण बाबतीत दिसून आलं, सोयाबीनच्या बाबतीत आता दिसतंय आणि अन्य पिकांच्या बाबतीत सुद्धा। विशेषतः मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीचं मोठं संकट असताना अशा प्रकारे एक दाना सुद्धा सोयाबीन हे बाहेरून येता कामा नये, ही जबाबदारी खरं तर राज्यकर्त्यांची आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याच्याबाबत पूर्णपणाने काळजी घेतली पाहिजे, ही किसान सभेच्या वतीने आम्ही मागणी करतोय। दुसऱ्या बाजूला मात्र 1,00,000 टन हा जो आकडा आहे हो। तो इतका मोठा नाही की त्याच्यामुळे लगेच भाव पडतील। त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा लगेच घाबरून जाऊन पॅनिक सेलिंग करू नये। आपल्याकडचं जे सोयाबीन आहे ते घाबरून जाऊन लगेच मार्केटमध्ये आणून येईल त्या भावाला विकून टाकू नये, कारण एकंदरीतच देशामध्ये सोयाबीन कमी तयार होत झालेलं आहे, त्याचं उत्पादन घटलेलं आहे आणि त्यामुळे आगामी काळामध्ये रेट वाढण्याच्या शक्यता नक्कीच निर्माण होतील अशी परिस्थिती आहे। ज्यावेळी अशा प्रकारच्या आयातीचे संकेत मिळतात, ती गोष्ट हे दाखवते की आगामी काळामध्ये सोयाबीनचा तुटवडा राहील आणि तुटवडा जर राहिला तर त्याचा स्वाभाविक परिणाम हा नक्कीच शेतकऱ्यांना 2 पैसे जास्तीचे मिळण्यामध्ये राहू शकतो। खरंय। मात्र एका बाजूला हे सगळं चांगलं चित्र असताना दुसऱ्या बाजूला 1,00,000 टन आले ठीक, परंतु यापेक्षा जास्त सोयाबीन येणार नाही याची काळजी मात्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनी घेण्याची आवश्यकता आहे। धन्यवाद अजित नवलेजी, आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। दिलासा दिला अजित नवलेंनी की या बातमीमुळे पॅनिक होऊन किंवा घाबरून जाऊन शेतकऱ्यांनी लगेच माल विकायला काढू नये उपलब्ध किमतीला। धन्यवाद अजित नवलेजी। दरम्यान मराठवाड्यातील अतिवृष्टी बाधित 30% शेतकरी मदतीपासून अद्यापही वंचित असल्याचं समोर येतंय। या मधल्या काळामध्ये सोयाबीनला हमी भाव मिळणं धूसर आहे आणि शेतकरी संकटात असल्याची प्रतिक्रिया येत आहेत। काही प्रतिक्रिया आपण पाहूया। करत असतील, पण आमचा केंद्रबिंदू हा शेवटी शेतकरीच आहे आणि शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय करणारं हे केंद्रातलं सरकार आहे, राज्यातलं सरकार आहे। तर त्यामुळे हमी भावाच्या कायद्याच्या विरुद्ध जर कोणी गेलं तर त्याच्या संदर्भात 100% हे सरकार कारवाई करणार। या बाबतीमध्ये विधानसभेमध्ये देखील चर्चा जर होणार असेल तर चर्चा करू। शेवटी सोयाबीनचा शेतकरी देखील महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि आमच्या सरकारच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। सोयाबीनच्या शेतकऱ्यावर देखील अन्याय होणार नाही, त्याचं कुठं नुकसान होणार नाही, आम्ही भूमिका घेऊ।